नमस्कार सर. आपल्याकडं आज ओमकार सर आले. ते स्वतः एक कुस्ती पैलवान आहेत. त्यांना 5-6 वर्षापूर्वी एक दुखापत झाली होती. त्याच्यामुळे त्यांना शोल्डर पेन, त्याच्यानंतर सर्वायकल पेन व त्यांना बघायला गेलं त्यांचं बॅक पेन पण होतं. त्याच्यानंतर त्यांना खूप वेळा त्यांना व्यायाम करताना त्रास व्हायचा, कुस्ती खेळतानाही त्रास होता. पण ते आपल्याकडे 5 दिवसाच्या कॅम्पसाठी आले होते. त्या कॅम्पमध्ये त्यांना किती फरक पडला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर. फरक चांगला पडला आहे. म्हणजे पहिलं काहीच करता येत नव्हतं, हाताने काम वगैरे करता येत नव्हतं, व्यायाम नव्हता करता येत. मग 5-6 दिवस झालं म्हणजे एकदम रिलीफ वाटते. बरं, तुमचं दुखापत कशी झाली ती? ते खेळताना थोडा जरासा प्रॉब्लेम झाला होता. कुठं कुठं त्रास होता तुम्हाला? तो इथून मानाचा म्हणजे मानापासून स्टार्ट झाला होता. ही साईड पूर्ण की लॉक झाली होती. हे शिरा वगैरे जे झाले आपल्या सगळ्या जे मसेल आहेत ते सगळे स्ट्रेस राहायचे कंटिन्यूमध्ये. 24 तास म्हणजे ताण राहायचं. तुम्हाला व्यायाम करताना त्रास होता, खेळताना त्रास व्यायाम होता? तर आहेच, पण झोपतं नव्हतं, झोपता येत झोपता येत नव्हतं. बरं, ह्या 5 दिवसाच्या कॅम्पमध्ये तुम्हाला किती फरक पडला? चांगलं पडलं. म्हणजे हात जो आहे ना आता हां, पहिलं थरथर का आता हात नाही करत, एकदम व्यवस्थित झाला आणि बेंड पण होते. हळू होते पण होते, चालू झालं. पहिल्यापेक्षा नक्कीच फरक पडला. 100%. इथल्या स्टाफबद्दल, चांगलं डॉक्टर आहे. पंढरींकडे सरांबद्दल तुम्ही काय बोलू शकता सर? काय सगळे सांगता? चांगले व्यवस्थित ट्रीटमेंट देतात आणि आपलं काय प्रॉब्लेम आहे आपण जर खरं सांगितलं तर ते सॉल्व्ह करून देतात आपल्याला पहिला. सॉल्व नक्कीच होतं. 100% होतं. नक्कीच. ते आपल्याकडे ओंकार सर होते. ते स्वतः एक पैलवान आहे व त्यांचा जो त्रास होता तो कमी झाला व त्यांना पुढं व्यायाम करता येईल, कुस्ती पण खेळता येईल ते सांगता येईल. कुस्ती वगैरे पण व्यायाम तरी 100% शेवटपर्यंत राहील. नक्कीच सर. नक्कीच आपण अशाच वेगवेगळ्या प्रकारे यांना पेशंटला आपण त्यांचं निवारण करू आणि त्यांना त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊ. धन्यवाद सर.